नमस्कार। आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून। माड्यात होणार मोठा राजकीय भूकंप। हा बडा नेता महायुतीच्या गळाला। पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने सर्वत्र प्रचाराची मोठी लगबग पाहाव्यास मिळत आहे। सर्वच पक्षाकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले जात असल्याने प्रचाराचा माहोल चांगलाच तापला आहे। सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकावर टीका करत वातावरण ढवळून काढलं आहे। त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात चुरस वाढली आहे। गेल्या काही दिवसापासून माढा लोकसभा मतदारसंघात विविध घडामोडीमुळे चांगले चर्चेत आलं असून दररोज त्या ठिकाणी नवीन घडामोड घडत असल्याने सर्वांचेच लक्ष या लक्षवेधी लढतीकडे लागले आहे। या मतदारसंघातून महाविकास आघाडीने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देत निवडणुकीतील रंगत चांगलीच वाढवली आहे। त्यामुळे येथील प्रत्येक घडामोडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच आता याच ठिकाणी एक नवीनच ट्विस्ट पाहाव्यास मिळत आहे। एकीकडे गेल्या 30 वर्षाचं वैर विसरून उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांना जाहीर पाठिंबा केला आहे। त्यानंतर त्यांनी जानकरांनी भाषणातून अजित पवारांना लक्ष्य केलं, तर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीचा पोलखोलही सर्वांसमोर उकल केला। त्यामुळे महायुती या मतदारसंघात बॅकफूटवर गेले असल्याची चर्चा आहे। त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघात सभा घेऊन वातावरण चांगलंच तापवलं आहे। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सभेपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी माढ्यात सभा घेऊन अभिजित पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी सोबत घेण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे सध्या माढा मतदारसंघ चर्चेत आला आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीचे दिग्वंत माजी आमदार हनुमंत डोळस यांच्या मुलासोबत भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांची चर्चा झाली आहे। त्यामुळे माढ्यात पुढील ट्विस्टमध्ये फडणवीसांच्या गळ्याला राष्ट्रवादीचे संकल्प डोळस लागणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे। हनुमंत डोळस हे 3 वेळा माळशिरसचे आमदार राहिले आहेत। त्यामुळे डोळस कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग माळशिरसमध्ये आहे। त्यामुळे येत्या काळात डोळस कुटुंब भाजपा सोबत आल्यास माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना फायदा होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर युवक नेते संकल्प डोळस हे शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले आहेत। मात्र मोहिते पाटील व उत्तम जानकर यांच्यातील युतीमुळे डोळस अस्वस्थ झाले होते। जानकर यांच्यामुळे विधानसभेला आपल्याला डावळलं जाऊ शकेल असा कयास डोळस कुटुंबियाकडून लावला जात आहे। त्यामुळे आता संकल्प डोळस काय भूमिका घेतात याकडे माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व दिग्गजांचे लक्ष लागून राहिले आहे। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।